कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली। विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावरती त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली आहे। प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, बालरोगतज्ञ नेफ्रोलॉजिस्ट उमा अली, बालरोगतज्ञ डॉ. परमानंद, डॉ. शानबाग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय साधनसामग्री, केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणे, बांधकाम संरचना, सुविधा, मनुष्यबळ आणि डायलिसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन अशा घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली।